हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी. दीक्षा देव निजो जगतिया बद्धास हो उद्धरी. वाणी नेवदता भागवती कथा व्यासा प्रतिभासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. आज दिवाळी पाडवा या निमित्तानं सर्व आभासी श्रोत्यांना, प्रत्यक्ष असलेल्या श्रोत्यांना आणि सर्व सद्भाविकांना मी या ठिकाणी संस्थान देवतेच्या वतीने शुभाशीर्वाद देतो आणि सर्व श्रोत्यांचं कल्याण, त्याचप्रमाणे त्यांचं अभ्युदय आणि निश्रेयस त्यांना प्राप्त व्हावं अशा प्रकारची मनोकामना करतो. कुंडली गवरदे हरी विठ्ठल. आज आपण श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंधाला प्रारंभ करणार आहोत. श्री बादरायणरुवाच कृत्वा दैत्यवधं कृष्ण सरामयुधृतः भुवतारयद् भारं जविष्ठं जनयन कलिम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि सूत शौनकादिकाला सांगतात. ज्याप्रमाणे आपण श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंधाला आजपासून प्रारंभ करत आहोत. हा 11वा स्कंध म्हणजे काय आहे तर या ठिकाणी भागवत म्हणजे भगवान गोपालकृष्णाची वाङ्मय मूर्ती आहे आणि त्याच्या एकेका अवयवाचं वर्णन एकेका अध्यायाच्या निमित्ताने केलेलं आहे. त्या दृष्टीने 11वा स्कंध म्हणजे काय आहे? सर्वेंद्रिय नियंत्रत्व मन एकादश स्मृतः. या ठिकाणी सर्व इंद्रियाचं नियंत्रण करणारं ज्याप्रमाणे मन आहे, 10 इंद्रियावर अधिकार गाजवणारं जसं मन आहे आणि मन हेच सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे. आपल्या संसाराला आणि परमार्थाला मन कारणीभूत आहे. जे सुमन आहे ते परमार्थाला उपयोगी पडतं आणि जे कुमन आहे किंवा साधं संकल्प विकल्पात्मक मन आहे ते मात्र संसाराला उपयोगी पडतं. या दृष्टीने हे 11दश स्कंध म्हणजे मन आहे. पण हे कोणतं मन आहे? व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन. हे असं मन आहे की जे भगवंताशी तद्रूप आहे, भगवंताशी एकाकार पावलेलं आहे, भगवंताशी समन्वित झालेलं असं हे मन आहे. आणि म्हणून ते म्हणतात की 11वा स्कंध म्हणजे सर्वेंद्रिय नियंतृत्वम, सर्व इंद्रियाचं नियंत्रण करणारं. नियंत्रण शब्दाने धर्म अर्थ व्यक्त केलेला आहे की इंद्रियावर स्वैर जेव्हा इंद्रिय असतात त्यावेळेला मन स्वैर असतं, पण ज्या वेळेला मन ताब्यात असतं तेव्हा इंद्रियही ताब्यात असतात. आणि म्हणून जेव्हा भगवन नामाशी आपण तद्रूप होतो, भगवत कीर्तनाशी आपण तद्रूप होतो, भगवंताच्या गुणवर्णनामध्ये आपण तद्रूप होतो, त्यावेळेला मन एकाकार बनतं. आणि यालाच म्हणतात हे सर्वेंद्रिय नियंतृत्वम मन एकादश स्मृतः. म्हणून 11वा स्कंध हा मनाचं प्रतीक म्हणून सांगितलेलं आहे, जे मन भगवंताशी तद्रूप पावलेलं आहे. आणि या 11दश स्कंधावर आपण या निमित्ताने चिंतन करणार आहोत. 11दश स्कंधामध्ये सुरुवातीला नवनारायणांनी सांगितलेलं तत्वज्ञान आलेलं आहे. त्यानंतर उद्धवाने प्रश्न विचारले, त्यानुसार श्रीकृष्णाने त्याची उत्तरं दिलेली आहेत. आणि कृष्ण आणि उद्धव यांच्या निमित्ताने हा 11दश स्कंध तत्वज्ञानाच्या अंगाने परिप्लुप्त अशा प्रकारचा आहे. आणि हा 11दश स्कंध या अर्थाने महत्त्वाचा आहे की ज्या ज्या वेळेला तत्वज्ञानाचा प्रसंग येतो, ज्या वेळेला आपल्याला काही विशिष्ट तत्वज्ञान ऐकायचं असतं, त्यावेळेला संसारातून निवृत्ती झाल्याशिवाय तत्वज्ञानाचं ग्रहण होत नाही. 24 गुरु दत्तात्रेयाने केल्याचं वर्णन यामध्ये आलेलं आहे. मग 24 गुरु म्हणजे 24 तत्व आहेत. आणि हे 24 तत्व कोणते आहेत? हे सगळे भौतिक, जसे 24 तत्व भौतिक साहित्यामध्ये आलेले आहेत
पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचतन्मात्रा आणि मन, बुद्धी, चित्त, अहंकार असे 24. पण याच्या पलीकडे ईश्वर आहे. 25वा ईश्वर आहे. म्हणून 25वा स काला पंचविंशकाः असं म्हटलेलं आहे तृतीय स्कंधामध्ये. काळ हा 25वा आहे आणि काळ म्हणजे ईश्वराचं स्वरूप आहे. तेव्हा ईश्वर 25वा आहे. जोपर्यंत आपण 24 तत्व पार करत नाहीत तोपर्यंत आपल्याला 25व्या तत्वाकडे जाता येत नाही. म्हणजे या ठिकाणी ज्या 24 तत्वांचं विवरण केलेलं आहे त्याच्या पलीकडे आपल्याला गेलं तरच आपल्याला हा 11वा स्कंध कळू शकतो. पिंड, प्रकृती ही जगातली तत्व आहेत. त्याच्या पलीकडे भगवंताचं व्यापक स्वरूप आपल्याला समजून घेता येतं. या दृष्टीने या ठिकाणी 11 स्कंध या संबंधीचं विवरण करतायत. 11 स्कंध हा या अर्थाने महत्त्वाचा आहे की भगवान गोपालकृष्णांनी सांगितलेलं तत्वज्ञान यामध्ये आलेलं आहे. गीता हे देखील भगवंतांनी सांगितलेलं ज्ञानच आहे आणि गीतेला महाभारताची पार्श्वभूमी आहे. आपण थोडं यामध्ये चिंतन करूया की गीता आणि 11 स्कंध यामध्ये काय फरक आहे आणि काय वेगळेपणा आहे, काय सारखेपणा आहे आणि काय वेगळेपणा आहे. सारखेपणा असा आहे की गीतेच्या, श्रीमद भगवद्गीतेच्या प्रारंभीच युद्धाची पार्श्वभूमी आहे. आपण बघतोय, आपण ऐकतो गीतार्णव. या गीतार्णवाच्या निमित्ताने सगळे लोक कसे उभे आहेत, प्रत्येकाचे स्वभावधर्म कसे आहेत हे दासोपंतांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे. तेव्हा गीतेची पार्श्वभूमी ही युद्धाची आहे. आणि ज्ञानेश्वर माऊली तर म्हणतात, बाणाची या मांडवा आ तू. बाणाचा मांडव केलेला आहे, अर्थात सगळेकडून बाण सुटलेले आहेत आणि त्या मांडवाच्या आत जसं एखाद्याचं लग्न मांडवामध्ये लागावं तसं श्रीकृष्णाने अर्जुनाला तत्वज्ञान सांगितलंय. मांडवात, कोणत्या मांडवात? काय फुलांचा मांडव होता का? नाही हो. हा बाणांची या मांडवा आतू, बाणांचा मांडव घातलेला होता आणि या बाणाच्या मांडवात श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला. म्हणजे एकीकडे युद्ध पेटलेलं आहे. पहा काय परिस्थिती आहे. युद्ध पेटलेलं आहे, सगळ्या बाजूने युद्धाची आग आहे. एकमेकांनी एकमेकांच्या विरोधात शंख फुंकलेले आहेत, शस्त्र सज्ज आहेत, सेना जमवलेली आहे आणि आता फक्त हल्ला करण्याचाच अवकाश आहे. अशा वेळेला अर्जुनाला ज्ञान सांगितलं. इकडे उद्धवानी सुद्धा भगवंताकडून ज्ञान कधी ऐकलं? ज्या वेळेला यादवांचा संहार या वेळेला सुरू होता. यादव एकमेकांच्या विरोधात संघर्ष करत होते त्यावेळेला, म्हणजे ही परिस्थिती सुद्धा युद्धाचीच आहे. ती परिस्थिती कौरव पांडवांच्या युद्धाची आहे आणि इथे जी परिस्थिती आहे ती यादवांची यादवी आहे. आपल्यातच संघर्ष आहे, आपल्यामधलाच संघर्ष आहे, हा दुसरा कुणी नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे आम्हाला रात्रंदिना युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. हा युद्ध हे सतत चाललेलं आहे. ते नेहमी बाहेरचंच युद्ध असावं असं काही नाही. तर मग अंतर्बाह्य जग आणि मन, आपल्या अंतरंगामध्ये सुद्धा युद्धच चाललेलं आहे. संसाराची प्रवृत्ती आहे आणि परमार्थाची निवृत्ती आहे. या दोन्ही बाजूनी युद्ध चाललंय. सत्वगुणाचं तमोगुणाशी युद्ध चाललंय, चांगल्याचं वाईटाशी युद्ध चाललंय, देवाचं दानवाशी युद्ध चाललंय, माणसांचं माणसाशी युद्ध चाललंय, नातेवाईकांचं नातेवाईकाशी युद्ध चाललंय. अशा परस्परांच्या मध्ये यादवी सुरू आहे असा प्रसंग किंवा अशी पार्श्वभूमी 11व्या स्कंधात आहे. म्हणजे गीतेलाही पार्श्वभूमी युद्धाचीच आहे आणि 11 स्कंधाला पार्श्वभूमी युद्धाचीच आहे. पण अर्जुन आणि या ठिकाणी असणारा उद्धव यांच्या भूमिकेत मात्र फरक आहे. कृष्ण एकच आहे दोन्हीकडे, पण भूमिकेत फरक आहे. अर्जुनाची भूमिका ही सीदंती मम गात्राणी मुखंच परिशुष्यती अशा प्रकारची आहे आणि त्याला तो घाबरलाय, तो थरथर कापू लागलाय, त्याला मोह पडलाय, मोहग्रस्त झालाय आणि श्रीकृष्ण त्याला म्हणतात, अरे तू काय क्लीब आहेस का? तू काही नपुसक आहेस का? एवढा घाबरायला काय झालं? आतापर्यंत युद्ध कधी केले नाहीत का? पण आपल्याच लोकांना मारणं हे त्याला आतापर्यंत हा प्रसंग कधी आला नव्हता. आणि त्याच्यासमोर त्याचे गुरु उभे आहेत, त्याचेच सगळे नातेवाईक उभे आहेत आणि अशा परिस्थितीत
त्याला युद्ध करायचे. सिदंती मम गात्राणी मुखंच परिशुष्यती अशी त्याची अवस्था आहे. धर्मक्षेत्र असलेलं कुरुक्षेत्र झालेलं आहे. आणि इथे अर्जुनाची परिस्थिती त्यांनी सांगितली आहे. या अर्जुनाची परिस्थिती, अर्जुनाला या वेळेला युद्ध प्रवृत्त करायचंय, तो युद्धापासून परावृत्त होतोय, पण त्या अर्जुनाला युद्धापासून पळून जायला नव्हे तर युद्ध करण्यासाठी भाग पाडायचे. म्हणजे युद्धापासून तो परावृत्त होतोय तर त्याला प्रवृत्त करायचे. म्हणजे भगवंताला त्याला प्रवृत्ती मार्ग सांगायचा आहे, त्याला कर्म सांगायचे. मुख्य मुद्दा लोकमान्य टिळकांनी जेव्हा गीतेचा गीता रहस्यमध्ये अर्थ लावला तेव्हा तो कर्मपर लावलेला आहे की अर्जुनाला कर्म करायला प्रवृत्त केलेलं आहे. तस्मात युद्धस्व कौंतेय, तस्मात त्यासाठी हे अर्जुना तू युद्ध कर. युद्धाय कृत निश्चय, युद्धासाठी निश्चय कर, हातात धनुष्य घे आणि बाण मार. म्हणजे युद्धाला प्रवृत्त करायचे. आणि इकडे जो उद्धव आहे त्याला मात्र निवृत्तीच्या मार्गाने तो चाललेला आहे. त्याला जे ज्ञान सांगायचंय ते कर्मपर ज्ञान नाही सांगायचं, न त्याला निवृत्तीचं ज्ञान सांगायचंय. तो निवृत्ती निरत आहे, त्यामुळे तो ज्ञानाकांक्षी आहे. हा मोहग्रस्त आहे, अर्जुन मोहग्रस्त आहे. पण तसा उद्धव मोहग्रस्त नाही, उद्धव ज्ञानी आहे. आणि अशा ज्ञानी असणाऱ्या उद्धवाला विशुद्ध ज्ञान, आत्मज्ञान याचा उपदेश करायचा आहे. म्हणून एकीकडे ज्ञानेश्वरी किंवा गीता ही अर्जुनाला प्रवृत्त करणारी आहे, कर्म प्रवृत्त करणारी आहे. म्हणून कर्मे येशू भजावा असं माऊली म्हणतात. आणि आपल्या स्वकर्म कुसुमांची वीरा असाही शब्द वापरतात. मग कर्म करणं हे कसं श्रेष्ठ आहे हे सांगतात. आणि इकडे ही जी उद्धव गीता आहे ती अर्जुन गीता आहे, ही उद्धव गीता आहे. ही जी भगवद्गीता आहे ती अर्जुनाला सांगितली आहे आणि ही गीता उद्धवाला सांगितली आहे. यालाच सुद्धा उद्धव गीता किंवा 11वा स्कंध ज्याला आपण म्हणतो त्याला उद्धव गीता म्हणतात. त्यामध्ये उद्धवाला ज्ञान सांगून मुक्त करायचंय. अर्जुनाला मुक्त करायचं नाही, अर्जुनाला ज्ञान सांगायचंय, पण मुक्ती नाही द्यायची, त्याला कर्म प्रवृत्त करायचे. या ठिकाणी तू जर मेलास तर तुला राज्य मिळेल, तुला मोक्ष मिळेल आणि स्वर्ग मिळेल. आणि जर युद्ध केलंस तर तुला राज्य मिळेल. अशा पद्धतीची त्याला दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि उद्धवाला मात्र फक्त मुक्ती मार्गाचा उपदेश केलेला आहे. या दृष्टीने ह्या दोन्हीमध्ये फरक आहे. दोन्ही श्रोत्यांच्या भूमिकेत फरक आहे, दोन्ही श्रोत्यांच्या प्रवृत्तीमध्ये फरक आहे, दोन्ही श्रोत्यांच्या अवस्थेमध्ये फरक आहे. या म्हणून या ठिकाणी गीता म्हणजे भगवद्गीता आणि उद्धव गीता याची तुलना जर आपण केली तर दोघीमधला फरक आपल्या लक्षात येईल. गीतेवर ज्ञानेश्वरी हे भाष्य आहे. श्रीमद भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हे भाष्य लिहिलं, पण एकनाथ महाराजांनी मात्र गीतेवर भाष्य लिहिलं नाही. का नाही लिहिलं, कशामुळे नसेल लिहिलं? त्याचं कारण असं आहे की माऊलींनी ज्याच्यावर टीका लिहिली, माऊलींनी ज्याच्यावर आपलं विवेचन केलं, त्याच्यापुढे मी काय विवेचन करणार आहे. म्हणून नाथांनी नम्रपणे गीता बाजूला ठेवली आणि उद्धव गीता मात्र निवडली. 11 स्कंध मात्र निवडला आणि 11 स्कंधावर एकनाथ महाराजांनी जी टीका लिहिली त्याला आपण एकनाथी भागवत असं म्हणतो. हे एकनाथी भागवत आहे. जी भागवताची निवड का केली तर यामध्ये सुद्धा ज्ञानच आहे, उद्धवाला सांगितलेलं ज्ञान आहे. पण गीतेवर माऊलींनी भाष्य केलंय आणि मग माऊलींनी केलेल्या भाष्यानंतर आपण काय करणार आहोत? अहो, माऊलीपेक्षा आपण काय मोठे आहेत का? म्हणून नम्रपणाने अत्यंत संयमाने नाथांनी गीता बाजूला ठेवली आहे, ज्ञानेश्वरीचं महत्त्व मान्य केलंय आणि मग स्वतंत्रपणाने भागवतावर आपली विवेचन केलंय. हा 11वा स्कंध एका अर्थाने दुःख नाहीसा करणारा अशा प्रकारचा स्कंध आहे. तो ज्ञान प्राप्त करून देणारा स्कंध आहे. आणि या ठिकाणी एकनाथी भागवत यांनी नाथांनी लिहित असताना मोठं सुंदर रूपक त्यामध्ये मांडलेलं आहे. नाथ म्हणतात की हे रूपक असं आहे की आदिनारायणाने आधी बीज पेरलं असं त्यांनी म्हटलंय. आदिनारायणाने आधी बीज पेरलेलं आहे. सगळ्यात सुरुवातीला बीज पेरणी कुणी केली तर आदिनारायण म्हणजे प्रत्यक्ष भगवान विष्णूने हे बीज पेरलं. आणि बीज पेरल्यानंतर मग या
बीजाला ब्रह्मदेवाने धारण केलं. कारण आपण बघितलं की भगवान ब्रह्मदेव विष्णूपासून उत्पन्न झाले. मग ब्रह्मदेवाने ते धारण केलं. मग हे बीज कुठं उगवलं? ते म्हणतात हे बीज उगवलं ते नामरूपी भूमीमध्ये. नामरूपी भूमीमध्ये हे बीज उगवलं आणि नंतर ते बीज व्यास महर्षींनी ते 10 लक्षणामध्ये विभागलं. भागवत किती लक्षणे आहे? 10 लक्षणाचे. कारण महापुराण आहे ना. आपण बघितलं यत्र अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः. मन्वंतर कथा ज्याच्यामध्ये केलेल्या आहेत, मुक्ती आश्रय असणारा भगवान ज्यामध्ये सांगितलेला आहे, त्याप्रमाणे विसर्ग सांगितलाय, सर्ग सांगितलाय. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः. मन्वंतरीशानु कथा आणि मुक्तिराश्रय भगवान हा यामध्ये सांगितलाय. याप्रमाणे 10 लक्षणामध्ये या व्यासांनी हे बीज विभागलं, त्याची मशागत केली आणि मग शुक आणि परीक्षितींच्या खळ्यावर त्याची मळणी केली. हे विवरण नाथ महाराजांनी केलंय त्यांच्या नाथ भागवताच्या प्रारंभी. शुक परीक्षिताच्या खळ्यावर याची मळणी झाली. त्या मळणीतून काय निघालं? आत्मचैतन्याची रास निघाली, आत्मचैतन्य रूपी रास निघाली. आणि ही आत्मचैतन्य रूपी रास ज्यामधून प्रगटली, ज्यामध्ये व्यक्त झाली, त्या भगवंताच्या नामाचं महात्म्य त्यांनी विवरण करताना सांगितलंय की ही रास जी बाहेर आत्मचैतन्याची जी धान्य रास आहे ती निघाली. आणि ही धान्य रास म्हणजे काय? तर हा भागवत आहे. आणि श्रीधर स्वामींनी त्याची निवड केली. म्हणजे सगळं निवडलं. धान्य जरी आलं घरात तरी निवडावं लागतं, स्वच्छ करावं लागतं, पाखडावं लागतं. तर हे पाखडलं, निवडलं कुणी? तर श्रीधर स्वामींनी. कारण श्रीधर स्वामींनी यावर टीका लिहिलेली आहे आणि त्यामुळं श्रीधर स्वामींनी ती निवडलं आणि त्याचे पक्वान्न तयार केले. आणि पक्वान्न तयार केल्यानंतर हे पक्वान्न त्याचं ताट वाढलं. हे श्रीमद भागवत म्हणजे पक्वान्नाचं ताट आहे. हे पक्वान्नाचं ताट आज पाडव्याच्या मुहूर्तावर भागवताची या 11 स्कंधाची सुरुवात करण्याचं कारण हेच आहे की हे तत्वज्ञान रूपी पक्वान्नाचं ताट. बाकीचे पक्वान्न तर आपण रोज खातो. बाकीचे पक्वान्न खाल्ल्यानंतर शेवटी त्याचा मलच तयार होतो. पण हे पक्वान्न असं आहे की जे आम्हाला मुक्तिकारक आहे. हे पक्वान्न असं आहे की जे आम्हाला या बद्धतेतून, भौतिकतेतून मुक्त करणार आहे. त्यामुळं या पक्वान्नानी तृप्त आपण होणार आहे. आणि असे हे पक्वान्नाचं ताट वाढलं. ते कुणी? तर श्रीधर स्वामींनी. श्रीधर स्वामींनी त्यावर टीका लिहिली, भाष्य लिहिलं. ते त्याचं विवरण करून सांगितलं, एकेका शब्दाची फोड करून सांगितलं. अवघड गोष्टी कोणत्या आहेत, त्याप्रमाणे त्याचे तात्पर्य काय हे सांगितलं. आणि हे पक्वान्नाचं ताट, त्या ताटाजवळ नाथ महाराज म्हणतात. आता पहा, नाथ महाराज असं म्हणतात तर आपण कोण? नाथ महाराज म्हणतात की मी एक मांजर म्हणून चाटायला आलो. या पक्वान्नाच्या ताटाजवळ मी एक मांजर आहे आणि मी मांजर म्हणून या ठिकाणी चाटायला आलो पक्वान्नाचं ताट. नाथ जर याला स्वतःला मांजर म्हणतात तर आपण कोण म्हणावं? आपण एक मशक आहेत असं समजा. हे पक्वान्न ग्रहण करण्याची आपली तर क्षमता नाही, परंतु आपण त्याच्यावर बसलोत ही गोष्ट खरी आहे, त्याजवळ गेलोत ही गोष्ट खरी. आपण मशकच आहोत असं म्हटलं पाहिजे. नाथांच्या शब्दात सांगायचं झालं, हो का त्या समर्थाची या ताटी, ब्रह्मरसे पूर्ण भरली वाटी. या ताटामध्ये ब्रह्मरसाची वाटी भरली आहे. कशाची वाटी? ही कोणत्या पक्वान्नाची? तर ब्रह्मरसाची वाटी. हो का त्या समर्थाची या ताटी, ब्रह्मरसे पूर्ण भरली वाटी. ते मी अत्यंत प्रेमे चाटी, स्वानंद पुष्टी संतोषे. ते ताट चाटायला मी आलोय, मी एक मांजर आहे असं त्यांनी म्हटलंय. तेव्हा या ठिकाणी आपण देखील याचा थोडाफार लाभ घेऊया. याप्रमाणे हे 11वा स्कंध समजून घेताना किंवा 11व्या स्कंधाचं विवरण करताना आपण त्यातील तत्वज्ञान तर समजून घेणारच आहोत,
कारण ते प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून ते निस्सृत झालेलं आहे. असे हे तत्वज्ञानाच्या अनुषंगाने उद्धव कृष्णाचा संवाद या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी पहिल्यांदा प्रश्न उपस्थित केलाय, बादरायण म्हणतात. आता ज्या ज्या वेळेला श्रीमद भागवतामध्ये बादरायणाचा उल्लेख येतो त्या वेळेला काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट सांगितलेली असते. बादरायणिरुवाच असं अनेकदा येतं. ते बादरायण म्हणजे प्रत्यक्ष व्यास, म्हणजे ज्या ज्या वेळेला अलौकिक घटना सांगायची असते, श्रीकृष्णाने त्यांचे भाऊ या बलीने नेलेले ते आणले. हे आणत असताना त्यांनी बादरायणिरुवाच पासून सुरुवात केलेली आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा अलौकिक घटना सांगायची, मोहिनीचा अवतार सांगायचा आहे, त्यावेळेला बादरायणिरुवाच ही घटना सांगताना सुद्धा त्यांच्या तोंडून सांगितली. म्हणून म्हणजे ज्या ज्या वेळेला अलौकिकत्व सांगायचंय भगवंताचं त्या वेळेला बादरायणिरुवाच असा उल्लेख येतो. इथे देखील बादरायणिरुवाच म्हणून उल्लेख आलेला आहे. आणि मग भगवंतानी कृत्वा दैत्यवधम कृष्ण सरामोहिर्वृतः सुरुवात करताना एकादश स्कंधाची अशी केली की भगवंतानी बलरामासोबत सगळ्या प्रकारचे दुष्ट ठार मारले, भूमीवरचा भार कमी केला. भूवतारयत भारम जविष्ठम जनयन कलिम. भूभार हरण करण्यासाठीच भगवान जन्माला आलेले होते. त्याप्रमाणे आता सगळा भूभार नष्ट झाला. भारतीय युद्ध संपलं. शिशुपाल गेला, ठार मारला. वक्रदंत ठार मारला. कंस ठार मारला. त्याचप्रमाणे जरासंध ठार मारला. वक्रदंत ठार मारला. त्या ठिकाणचे त्यावेळचे जे बलाढ्य राजे होते, विविध वानरासारखे दुष्ट होते, त्या सगळ्यांना ठार मारलं. आणि आता पौंड्रक मारला. आता काही शिल्लक राहिलं नाही. मग आता काय झालं ते म्हणतात, भूभार हरण झाला हे खरंय, पण भगवंताच्या लक्षात आलं की आता कलयुग प्रारंभ होणार आहे. आता लवकरच कलयुग येईल. द्वापार युगाचा हा शेवट आलेला आहे. एवं व्यवसितो राजन सत्य संकल्प ईश्वरः. भागवतकार अत्यंत बारकाईने नेमकेपणाने हा शब्द वापरतात. एवं व्यवसितो राजन सत्य संकल्प ईश्वरः. भगवंतानी आपल्या मनामध्ये विचार केला की सगळा भार तर मी हरण केला, पण आपलेच मुलं बाळ नातू पणतू इतके वाढलेत आणि इतके माजलेत की आता यांना एकमेकांच्या मध्ये संघर्ष करूनच ठार केलं पाहिजे. आपण स्वतः हातामध्ये शस्त्र घ्यायचं नाही, कारण नधरी शस्त्र करी मी अशा प्रकारची या ठिकाणी प्रण त्यांनी केलेला होता महाभारती युद्धाच्या वेळेला. आणि हातामध्ये शस्त्र न धारण करता भगवंतानी हे महाभारती युद्ध जिंकलं. आणि आता मात्र याच्या आपल्या यादवांना जर ठार मारायचं झालं तर लोक म्हणतील आपल्या मुलाबाळांना कृष्णाने मारलं, म्हणून एकमेकांच्या मध्ये संघर्ष करून त्यांना ठार करावं असा मनामध्ये विचार आला. विचार एवढाच आला की आता भूभार हरण झालाय, पण आपलेच यादव एवढे माजलेत की या माजलेल्या यादवांना नष्ट केल्याशिवाय खरी या ठिकाणी शांतता लाभणार नाही. म्हणून सत्य संकल्प ईश्वर आहे. भगवान हा सत्य संकल्प आहे. सत्य संकल्प म्हणजे तो जे ठरवतो ते करतो, याला म्हणतात सत्य संकल्प. त्यांनी जे मनात आणलं ते होतं. संकल्प आपण मनात आणतो, संकल्प करतो, पण संकल्पात अनेक विकल्प येतात. भगवंताचं तसं नसतं. संकल्प आणि सिद्धी भगवंताची बरोबरच आहे. ज्या वेळेला संकल्प करायचा त्यावेळेला तो परिपूर्णच होणार हे ठरलेलं असतं. म्हणून ते म्हणतात निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. निश्चय केला की हा फलद्रूप झालाच पाहिजे. याला म्हणतात संतत्व, याला म्हणतात साधुत्व, याला म्हणतात ईश्वरत्व. म्हणून सत्य संकल्प ईश्वर आणि शाप व्याजेन विप्राणाम. मग काय करावं? काही नाही, मनात आलं की यांना ब्राह्मणाचा शाप घडून आणावा, बस. म्हणजे एकमेकांच्या मध्ये आपोआपच हे एकमेकांमध्ये संघर्ष करून मरून जातील. या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. स्वमूर्त्या लोकलावण्य निर्मुक्त्या लोचनम नृणाम गीर्भिस्ता स्मरत्याम चित्तम पादैस्ताम निक्षतां क्रिया. खूप सुंदर विवरण या ठिकाणी केले भागवतकारांनी. स्वमूर्त्या लोकलावण्य निर्मुक्त्या लोचनम नृणाम. ज्या भगवंतांचं वर्णन करण्यासाठी त्यांनी म्हटलंय की श्रीकृष्णाचं वर्णन म्हणजे अलौकिक सौंदर्य, जगातली सर्व सुंदरता भगवंतांनी आपल्याजवळ आत्मसात केली होती.
जगामध्ये सगळ्या सौंदर्यापेक्षा आपल्यामध्ये काही विशेष भगवंतांनी आणलं होतं. त्यामुळं जगातल्या सगळ्या सौंदर्याला तुच्छ लेखावं असं भगवंताचं स्वरूप होतं. आणि म्हणून स्वमूर्त्या लोकलावण्य, स्वमूर्त्या लोकलावण्य, जगातलं सगळं लावण्य आपल्या मूर्तीमध्ये आणलं होतं. जगातलं सगळं लावण्य ओवाळून टाकावं, आपण म्हणतो ना, कुरवंडी करावी, प्राणाची कुरवंडी करावी, त्याचप्रमाणे सगळ्या सौंदर्याची कुरवंडी करावी, ओवाळणी करावी, असं भगवंताचं सौंदर्य होतं. आणि त्यांची वाणी निर्मुक्त्या लोचनम नृणाम, ते म्हणतात लोकांना, तुम्ही म्हणाल भगवंतांनी हे सौंदर्य का बरं धारण केलं आपल्यामध्ये, त्याचं कारण निर्मुक्त्या लोचनम नृणाम, लोकांना मुक्त करण्यासाठी, त्यांच्या डोळ्याचं पारणं फेडण्यासाठी हे सौंदर्य त्यांनी धारण केलं. निर्मुक्त्या, निर्मुक्त्या म्हणजे मुक्त करणे, सर्व लोकांना मुक्त करण्यासाठी आपल्या नेत्राच्या द्वारे नेत्राचं पारणं त्यांचं फेडावं, त्यांना दुसरीकडं पाहण्याची इच्छाच होऊ नये, भौतिक सुखाची इच्छा होऊ नये, भौतिक पदार्थ पाहण्याची इच्छा होऊ नये, असं सौंदर्य भगवंताने धारण केलं. आणि गीर्भिस्ता स्मरताम चित्तम, वाणी भगवंताची कशी होती, गीर्भिस्ताम, भगवंताची वाणी स्मरताम चित्तम, अत्यंत मधुर वाणी, अत्यंत दिव्य उपदेशकाची वाणी, की त्यांच्याकडे चित्त गेलं की ते चित्त परत येतच नव्हतं. एकदा चित्त गेलं की ते तिकडच जायचं, चित्त परत येतच नव्हतं. का? अहो, चित्ताला भगवंत आकर्षून घेत होता. म्हणून वाणी सुद्धा इतकी मधुर, वाणी सुद्धा इतकी गोड होती, इतकी दिव्य होती, की ज्या वाणीमधून गीर्भिस्ताम स्मरताम चित्तम पादस्थान निक्षताम क्रिया, हा, त्याच्या चरणकमलाचं दर्शन झालं की बहिर्मुक्ता नष्ट झाली पाहिजे. त्यांच्या सेवेमध्ये जो रथ होतो तो परिपूर्ण होतो, जो सेवेमध्ये रथ होतो तोच खऱ्या अर्थाने मुक्त होतो. म्हणून भगवंतांनी आपल्या मूर्तीमध्ये लावण्य आणलं, लोकांच्या डोळ्याचं पारणं फेडण्यासाठी. वाणीमध्ये गोडवा आणला, लोक आकर्षित व्हावेत म्हणून. आणि आपल्या चरणांची सेवा केल्यानंतर कुणीही परत जाऊ नये, तो मुक्त होऊनच परत गेला पाहिजे, अशा प्रकारची आविष्कृती त्यांनी आपल्या समग्र वाङ्मय मूर्ती ज्याची आपण म्हटलो या ठिकाणी भगवंताची, ही वाङ्मय मूर्तीच होती. ही केवळ भौतिक नव्हती, हे लावण्य, हे सौंदर्य केवळ पार्थिव नव्हतं, ही अपार्थिव होती असं म्हटलं पाहिजे. भगवंताचं सौंदर्य, भगवंताचं लावण्य, भगवंताची वाणी ही अपार्थिव होती. हे अपार्थिवत्व भगवंतामध्ये, पार्थिव शरीर लोकांना दिसलं पण त्यामध्ये अपार्थिवता होती. याप्रमाणे या ठिकाणी भगवंतांनी भूभार हरण केला. आणि या दृष्टीने यदुकुळाला देखील शाप घडण्याच्या निमित्ताने त्यांनी विचार केला की आता यदुकुळाला ब्राह्मणाचा शाप घडला पाहिजे, तरच हे यदुकुळ नष्ट होऊन जाईल. आच्छिद्य कीर्ती सुश्लोकाम वितेत्य हंजुनसानुकौ तमोनया तरिष्यंती त्यगात स्वंपदमीश्वरहा. एवढं बोलल्यानंतर शुकाचार्य म्हणतात, महाराज माझ्या मनात एक प्रश्न आहे. म्हणजे काय प्रश्न आहे? ब्रह्मण्यानाम वदान्यानाम, तुम्ही म्हणता की यादवाच्या कुळाला ब्राह्मणाचा शाप झाला, पण ब्रह्मण्यानाम वदान्यानाम, अहो भगवान स्वतः तर ब्रह्मण्य होते, ब्राह्मणाबद्दल अत्यंत दयाळू होते, ब्राह्मणाबद्दल आदर होता, आस्था होती, प्रेम होतं. मग असं असताना ब्रह्मण्यानाम वदान्यानाम, वदान्य म्हणजे श्रेष्ठ, ब्राह्मणाच्या बद्दल श्रेष्ठ दर्जाचं आदरयुक्त भावना त्यांच्या मनामध्ये होती. मग असं असताना नित्यम वृद्धोपसेविनाम, आणि जो भगवान वृद्धाची सेवा करण्यात तत्पर होता, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध यांची नित्य सेवा करत होता, मग अशा भगवंताच्या कुळाला विप्रशाप कसा झाला, ब्राह्मणांचा शाप कसा झाला ते आम्हाला सांगा. विप्रशाप कथम वृष्णम कृष्ण चेतसाम, असा प्रश्न कोणत्या निमित्ताने झाला हे सांगा. असं म्हटल्यानंतर शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते त्याचं असं झालं की एकदा हे सगळे पिंडारक क्षेत्रावर आलेले होते. भगवंतांनी सांगितलं पिंडारक क्षेत्रावर जा आणि दान धर्म करा, तिथे काहीतरी दान धर्म पूजा अर्चा पाठ वगैरे करा, ब्राह्मणांना या ठिकाणी दान धर्म करण्यासाठी आपण जा. म्हणून हे सगळे यादव पिंडारक क्षेत्रावर गेले.
विश्वामित्रोसित कण्वो, कोण कोण होतं त्या ठिकाणी? ते म्हणतात विश्वामित्र होते, असित होते, कण्व होते, दुर्वास, भृगु, अंगिरा, कश्यप, वामदेव, अत्री, वसिष्ठ, नारद. त्याप्रमाणे एवढे सगळी मंडळी मोठमोठी श्रेष्ठ दर्जाची, ज्याला आपण प्रत्यक्ष भगवंताशी तन्मय झालेली ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध आणि मोक्षमार्गी अशा प्रकारची तपस्वी मंडळी सगळी होती. आणि ही सगळी जप तप त्या ठिकाणी करत होती पिंडारक क्षेत्रावर. आणि सगळे यादव तिथे गोळा झालेले होते. या वेळेला खेळ काहीतरी खेळायचा म्हणून हे सगळे यादवाची मुलं खेळ खेळत होते. काय खेळ खेळत होते? अहो, काय खेळ खेळावा त्यांनी? खरं म्हणजे वयाने मोठे होते, खेळ करण्याची वृत्ती लहान मुलाची असते, पण काय भगवंताच्या बुद्धी भगवंत कसा फिरविल सांगता येत नाही. म्हणून आपण बघितलं सत्यसंकल्प ईश्वर हा, देवानी बुद्धी दिली यावेळेला. काय दिली? त्यामुळे जांबवती सुता, हा जांबवतीचा जो मुलगा जांबवान होता तो दिसायला फार सुंदर होता, अगदी मुलीसारखा दिसायचा. तेव्हा त्याला स्त्री केलं, स्त्री वेश दिला. आणि स्त्री वेश दिल्यानंतर साड्या नेसवल्या आणि या सगळ्या मोठमोठ्या लोकांच्या समोर आणलं. बरं, कोण लहान होते का? विश्वामित्र, अत्री, कण्व, दुर्वास, भृगु, अंगिरा, कश्यप, वामदेव, वसिष्ठ, नारद, असित, कण्व, इतकी मोठी मंडळी यांच्या समोर यांनी आणलं. आणि म्हटले, महाराज, बाकीचे मुलं म्हटले, अहो महाराज, तुम्ही डोळे झाकून बसलात. म्हणजे आपण बघू बरं, या ब्राह्मणांना कळतं का? या मुनींना, या महर्षींना, या ऋषींना कळतं का? आपण बघू. त्यांना काही अंतर्ज्ञान आहे का? याची परीक्षा घ्यायला आली. परीक्षा घ्यायची गरज आहे का? एकदा घेतली परीक्षा, आता पुन्हा परीक्षा घ्यायची काय गरज आहे? पण आले. ज्या भृगूसारखा माणूस त्या ठिकाणी ऋषी होते, ज्या भृगूंनी विष्णूच्या छातीवर लाथ मारली तरी विष्णूंनी त्याचे पाय धुतले, असे भृगू तिथे होते. त्याप्रमाणे विश्वामित्र होते, तसेच अंगिरा होते, कण्व होते, दुर्वास होते. कडक दुर्वासाने तर शापून भस्मसात केलं असतं. आणि अशा लोकांच्या समोर यांनी आणलं मुलांना. आणि या जांबवतीचा पुत्र जांबवान याला आणलं आणि म्हटले, ओ महाराज, आम्हाला सांगा ना, हिला मुलगा होईल का मुलगी? आता आज सुद्धा आपण म्हणतो ना, हे लिंग परीक्षेला प्रतिबंध केलेला आहे. खरं आहे, त्याला शिक्षा आहे, त्याला दंड दिलेला आहे. डॉक्टरांना लिंग परीक्षा करता येत नाही, सोनोग्राफीच्या द्वारे करता येत नाही. तो त्यावेळेला सुद्धा असंच असेल कदाचित. आमची काय परीक्षा घ्यायला तुम्ही, लिंग परीक्षा? की हा याला मुलगा होईल का मुलगी? हिला साड्या नेसून तिचं पोट मोठं करून आणलं. म्हणजे अहो, ही 9 महिन्याची गरोदर आहे, सांगा बरं, हिला मुलगा होईल का मुलगी? सगळे ब्राह्मण म्हणू लागले. तर ऋषी महर्षी म्हणू लागले, अहो जाऊ द्या, आम्हाला जपतप करू द्या, आम्हाला स्नान संध्या करू द्या, आम्हाला ध्यान लावू द्या. तुम्ही काय मध्ये मध्ये आणायला लागलात? एवढ्या मोठ्या यादवांची मुलं, आता एवढे कृष्णाचे नातू पणतू पडपंतू आहेत, त्यांना काय म्हणणार बरं आपण? मोठ्याचे लोक आहेत, राजाचे मंत्र्याचे लोक असले, मंत्र्याचे मुलं असले म्हणजे जसं लोकांना काही बोलता येत नाही तशी परिस्थिती. ते म्हणले, थांबा, आम्हाला जप नाही नाही एवढं सांगा ना. म्हणले, अहो ही लाजू लागली. म्हणले, ही लाजा लागली, इकडे ग. तिला अलीकडं आणलं. तू लाजू नको, लाजू नको, समोर ये. आणि ती लाजल्याचं नाटक करू लागली. प्रश्नबिलाच्या ती साक्षात ही लाजायली. सांगा बरं, हिला मुलगा होईल का मुलगी? 9 महिन्याची गरोदर आहे. असं म्हणून ते शेवटी 1, 2, 3, 4 वेळेला त्यांनी सगळ्या ऋषी महर्षींनी, नाही राहू द्या, जा तुम्ही, आम्हाला जपतप करू द्या म्हणून त्यांना बाजूला हकललं. पण हे काही ऐकायला तयार नाही. नाही नाही, सांगा ना, एकदाच सांगा, पुन्हा नका सांगू, पुन्हा आम्ही येणार नाही. असं म्हणल्यावर हे सगळे दुर्वासादी एकमेकाकडे बघू लागले. काय आहे म्हणले, यांना एकदा त्यांचा हिसका आपला दाखवा म्हणले, काय आहे तो. तेवढ्यात सगळे म्हणले, अहो काय म्हणता तुम्ही? म्हणले, काही नाही, हिला मुलगा होईल का मुलगी? जनयिष्येति वो मंदा. मूर्खांनो म्हणले, काय समजलात म्हणले तुम्ही? हिला मुलगा होणार नाही आणि मुलगी होणार नाही. हिच्यापासून एक मुसळ जन्माला येईल आणि त्या सगळं तुमचा कुलाचा संहार करून टाकील. जनयिष्यति वो मंदा मुसलम कुलनाशनम सांबस्य तस्मिन मुसलम खलभयम स्वयं. आणि मग हे जे पोरं घाबरले तिथून पळाले, आड बाजूला गेले, सगळ्या साड्या बाजूला काढल्या, पाहिल्या बरोबर म्हणले त्यातून दान दिशेने मुसळ खाली पडलं. आबा बाबा बाबा,
आता या मुसळाचं काय करायचं, चुकलं म्हणले आपलं, आता आपली चूक झाली, करायचे काय, मुसलम कुलनाशनम म्हणलेत, आपल्या कुळाचा संहार होईल, काय करायचं म्हणले, चला राजाकडे जाऊ. याप्रमाणे उग्रसेनाकडे आणलं. उग्रसेनाला सांगितलं, महाराज आमच्याकडून चूक झाली, याचं चूर्ण करा. त्यांनी आदेश दिला. राजा बोले, दल आले. त्या मुसळाचं चूर्ण करायला सांगितलं. ते कुटून 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 त्या मुसळाचं चूर्ण केलं. लवकर काही होईच ना. अहो ते मुसळ मोठं भयंकर होतं. त्याचं तुकडे 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 झाले. पुन्हा त्याचे अजून तुकडे केले. पुन्हा बारीक भुगा केला. आणि तो सगळा कुठे टाकायचा म्हणले, द्या म्हणले समुद्रात टाकून. समुद्र सलिले प्रासल्यम, आणि ते लोहाचे तुकडे समुद्रात टाकले. त्यातून लोहाळा निर्माण झाला. लोहापासून झाला म्हणून लव्हाळा. आणि एक तुकडा मात्र तो काही फुटेच ना, तुटेच ना, लहानच होईना, त्याचं चूर्ण होईना. ते म्हणले जाऊ द्या, टाकून द्या, एक तुकडं राहिलंय बाकीचं. तो तुकडा एका माशाने खाल्ला आणि त्या माशाला एका धिवराने धरलं. त्या धिवराने त्या माशाला फाडल्याबरोबर त्याच्यातून तो तुकडा निघाला. त्यांनी त्याचा बाण तयार केला. याप्रमाणे मत्स्योगृहीतो मत्स्यघ्नैर जालयन्नाने सार्णवे तस्योदरकतम लोहम सशल्य लुब्धिको करोत. याप्रमाणे तो बाण तयार केला. मस्त सुंदर प्रकारचा तीक्ष्ण बाण तयार केला. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते इकडं भगवान गोपाल कृष्णाने सांगितलं की हे पहा, गोविंद भुजगुप्तायाम द्वारवत्याम कुरुद्वह. भगवान द्वारवतीला होते आणि तिथे वसुदेव आणि नारद यांचा संवाद घडलेला आहे. वसुदेवानी नारदाला विचारलं, नारदा आता आम्हाला सांगा की भगवंताचं स्वरूप काय आहे, भगवंत काय आहे हे आम्हाला सांगा. वसुदेव आणि नारद यांच्या संवादाच्या निमित्ताने वसुदेवानी त्यांना प्रश्न विचारला की कृष्ण देव आहे म्हणतात, परमेश्वर आहे म्हणतात, पण मला अजून त्याचं स्वरूप कळलं नाही. अजून मी त्यांच्याकडे पुत्र भावनेनेच पाहतो. तेव्हा आम्हाला हा भगवंताचं स्वरूप सांगा. ज्या ठिकाणी भागवत धर्म यांनी कथन करायचा प्रश्न केलेला आहे. मग नारद म्हणतात, हे वसुदेवा, तुला मी भागवत धर्म सांगतो, पण तो पूर्वीच्या आख्यानानुसार सांगतो. हे आख्यान कोणतं आहे? एकदा निमे सत्र मुप जगमुदृच्छया, याला निमी जायंते या संवाद असं म्हणतात. निमी म्हणजे निमी नावाचा राजा, तो जनक पुरीमध्ये राहत असे, जनकाचा पूर्वट. आणि हे सगळे सनक सनंदन सनातन सनत कुमार त्या ठिकाणी आलेले होते. त्याचप्रमाणे तिथे हे नव ब्रह्मर्षी हे सगळे आलेले होते आणि नवनारायण या ठिकाणी आलेले होते. नवनारायण म्हणजे कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, चमस आणि करभाजन, एवढे सगळे त्या ठिकाणी जे भरताचे म्हणजे जो पूर्वीचा भरत आहे त्याचे हे भाऊ होते. पूर्वी जो भरत होऊन गेला, दुष्यंताचा मुलगा भरत नव्हे, त्याच्या आधीचा जो भरत, ज्या ऋषभदेवाचा पुत्र, जो ज्येष्ठ, नंतर तो हरिणाच्या जन्माला गेला आणि नंतर जडभरत झाला, ते भरत, त्यांचेही भाऊ होते. जडभरत किंवा जो भरत आहे ऋषभदेवाचा पुत्र, हा ज्येष्ठ आणि हे बाकीचे कनिष्ठ होते. या ऋषभदेवाला एकूण 100 मुलं होते. त्यापैकी 9 जण ते म्हणाले, आम्हाला राज्य नको, आम्ही फिरत राहू, आम्हाला ज्ञान प्राप्त करायचे, ऊर्ध्वरेतच होते हे, ते निघून गेले. आणि तेच कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमल, चमस, करभाजन हे 9 जण हे ऋषभदेवाचे पुत्र निवृत्ती मार्गी होते. त्यांचा आणि जनक म्हणजे या मिथिला नगरीमधला राजा हा निमी, त्याचा संवाद जो झालेला आहे, त्या संवादाच्या निमित्ताने तुला मी हे सांगतो. म्हणून त्यांनी सांगायला सुरुवात केली की ऋषभदेवापासून जैन धर्माचं तत्वज्ञान उदयाला आलं. त्याचे हे 9 मुलं हे अत्यंत अधिकारी होते. माझं तर मत असे की हेच पुढे नवनाथ म्हणून प्रगट झाले असले पाहिजेत. किंवा कवी, हरी, अंतरिक्ष यांनी एकेकाने एक एक धर्म या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. विदेह नगरामध्ये आले होते. विदेहो वाच हा निमी बोलू लागला. मन्ये भगवत साक्षात पार्षद अनुभव मधुद्विषा विष्णुर्भूतानि लोकानां पावनाय चरंती दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभंगुरः तथापि दुर्लभ मन्ये वैकुंठ प्रियदर्शनम. या ठिकाणी विदेह म्हणतात. सगळे हे 9 जण नवनारायण त्या ठिकाणी उपस्थित झालेले असताना विदेहाच्या सभेमध्ये, विदेह नगरीमध्ये
निमी प्रश्न विचारतो महाराज. अहो भगवंत हा भगवंताचं ज्ञान ही काही सोपी गोष्ट नाहीये. भगवान हा सगळ्या जगाला पावन करणार आहे. एक तर मानव जन्म दुर्लभ आहे. दुर्लभो मानुषो देहो, आधीच तर मानव जन्म दुर्लभ आहे. शंकराचार्यांनी म्हटलंय ना त्यांच्या या ग्रंथामध्ये विवेक चूडामणीमध्ये की मानव जन्म दुर्लभ आहे. त्याच्यात दुर्लभम त्रैवैरे, ते 3 गोष्टी दुर्लभ आहेत. एक मानव जन्म मिळणं दुर्लभ आहे, दुसरं संत संगती मिळणं दुर्लभ आहे, आणि तिसरं मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा होणं दुर्लभ आहे. त्यामुळे या 3 गोष्टी दुर्लभ आहेत. पण पहिली गोष्ट मानव जन्म, दुर्लभो मानुषो जन्म. मानव जन्म हा मोठ्या प्रयत्नाने प्राप्त होतो. दुर्लभो मानुषो देहो, मानव देह प्राप्त झाला म्हणजे समजायचं की आपल्याला मोक्षाचा मार्ग उपलब्ध झाला. मोक्षद्वारम अपावृतम, कपिल महामुनी सांगतात. मोक्षद्वारम अपावृतम, मोक्षद्वार उघडलं गेलं म्हणजे आता आतमध्ये प्रवेशच फक्त करायचं शिल्लक राहिलं. पण जर या जन्मात येऊन आपण सार्थक केलं नाही तर पुन्हा फेऱ्या आपल्याला कराव्या लागतील. आपल्याला पुन्हा आपल्या किती हजारो जन्म, कोटी जन्म, 84 लक्ष जन्म फिरावे लागतील. त्या 84 जन्म लक्षानंतर जेव्हा पाप आणि पुण्य समान होतं तेव्हा मानव जन्म प्राप्त होतो. पशु पक्ष्यांचा जन्म पाप जास्त आहे, पुण्य कमी आहे. देवाचा जन्म पुण्य जास्त आहे, पाप कमी आहे. पण मानव जन्म पाप आणि पुण्य समान असेल तर मानव जन्म आहे. देवाच्या जन्मामध्ये सुद्धा मुक्ती नाहीये. देवाला अमृत मिळेल पण मुक्ती मिळणार नाही. म्हणून देवाच्या जन्मापेक्षा मानव जन्म श्रेष्ठ सांगितलाय. या दृष्टीने ते म्हणतात दुर्लभो मानुषो देहो देही नाम क्षणभंगुराः. पण हा देह मानव जन्म दुर्लभ हे खरं आहे, पण क्षणभंगुराः, फार अल्पकाळ टिकणार आहे. अहो काय बघता बघता वय निघून जातात, वेळ निघून जातो, काळ निघून जातो. आपले 100 वर्ष म्हणतो आपण, पण 50 वर्ष झोपेत जातात. 50 वर्ष झोपेत गेले पण पहिले 10-15 वर्ष बालस्तावत क्रीडा सक्ता, जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत खेळण्याचं वय. तरुणस्तावत तरुणी रक्ता, जोपर्यंत आपण तरुण आहेत तोपर्यंत आपण केवळ यौवनामध्येच तल्लीन असतो आणि आपण येऊ करू तेऊ करू म्हणतो. पण म्हातारपणा आल्यानंतर रोगग्रस्ता, मग रोग आपल्या अंगावरती चालून येतात आणि रोगातून मुक्ती काही होत नाही. मग रोगातून दुःखच वाट्याला येतं, पण त्यातून भगवंताचं नाव काही आठवत नाही. मग ते म्हणतात मग भगवंताचं नाव घेणार कधी? ते म्हणतात देहिनाम क्षणभंगुराः, देह क्षणभंगुर आहे. पण त्याच्यातही अवघड काय? वैकुंठ प्रिय दर्शनम, भगवंताचं दर्शन हे त्यापेक्षाही अवघड आहे. म्हणजे आधीच तर मानव जन्म अवघड, मानव जन्म कठीण, दुर्लभ. तो दुर्लभ आहे, त्याच्यात क्षणभंगूर आहे, फार कमी काळ आहे. त्याच्यात वैकुंठ प्रिय दर्शनम, भगवंताची भक्ती होणं त्यापेक्षा कठीण आहे. अथा अत्यंतिकम क्षेमम पृच्छाम भवतो नघाः. तेव्हा अशा मानव जन्मात जर आम्ही आलो तर आम्हाला मुक्तीचा मार्ग सांगा. असा धर्मान भागवताम ब्रूत, आम्हाला भागवत धर्माचं विवरण करा, असा प्रश्न निमीने विचारलाय. आणि यावर नारद म्हणतात हे वसुदेवा, हाच प्रश्न तूही विचारलास तेव्हा तुम्हालाही मी याचं उत्तर देतो. एवं ते निमिना प्रश्न वसुदेव महत्तमाः प्रतिपूजापूर्वं प्रीत्या सदसेत्विजनृपम. आता कवी नावाचे जे महर्षी होते त्यांनी काय सांगितलं ते सांगतात. कवी म्हणतात काय नवाच्या मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयेत. कवीने एक महत्वाचा सिद्धांत सांगितलाय. तुम्ही कायेनं वाचेनं मनानं, तिन्ही गोष्टींनी, शरीराने आपण काम करतो, मनाने आपण विचार करतो आणि वाचेने आपण बोलतो, या तिन्ही गोष्टी भगवंताशी समर्पित करा. काया भगवंताला अर्पण करा, वाणी भगवंताच्या गुणानुकथनामध्ये तल्लीन ठेवा आणि मन भगवंतामध्ये मिळवा, एकरूप करा. तर तुम्हाला भगवंत काही दूर नाहीये. तुष्टे पुष्टिक क्षुदपायोनुघासम, त्याने उदाहरण दिलंय. भगवंत कसा प्राप्त होईल ते म्हणतात तुष्टे पुष्टे. आपण जेवण केलं, पोटभर जेवण झालं, आपलं पोटभर जेवण झाल्यानंतर आपल्याला तुष्टी मिळाली म्हणजे आनंद मिळाला.
पंचपक्वान्नाचं जेवण खाल्लं तर जीभ आनंदित झाली, जिभेला चांगलं मिळालं, खायला चांगलं चुंगलं मिळालं, म्हणजे तुष्टी प्राप्त झाली. तुष्टी म्हणजे आनंद, आनंद प्राप्त झाला. आणि पुष्टी म्हणजे आपल्यामध्ये जी अशक्तपणा आला होता, कंटाळा आला होता, बसली जागा उठवत नव्हती, जेवण झाल्याबरोबर तो तरतर चालायला लागला. हो, ही पुष्टी मिळाली. पुष्टी म्हणजे शक्ती आली, म्हणजे तोंडालाही चव आली आणि अंगातही शक्ती आली. जसं एका घासाने माणसाला चवही येते आणि शक्ती येते, त्याप्रमाणे भगवंताला समर्पण केलं म्हणजे भगवंत आपल्याला मुक्ती प्राप्त करतो. त्याप्रमाणे सर्वस्व अर्पण करण्याची, समर्पणाची जी वृत्ती आहे ती सर्वात श्रेष्ठ आहे, हे त्यांनी सांगितलंय. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा. मग काया असो, मन असो, इंद्रिय असो, वाणी असो, हे सगळं भगवंताशी समर्पित करा. आता कायेने भगवंताशी समर्पित होणं म्हणजे काय? मग हाताने भगवंताची पूजा करणे, पायाने भगवंताच्या मंदिराला जाणे, डोळ्याने भगवंताचं रूप पाहणे. डोळे तुम्ही पहा भगवंताचे रूप का. त्याचप्रमाणे भजनामध्ये टाळ्या वाजवणे, आरती करणे, भगवंताचं मंदिर झाडणे, ही काय झालं? कायेची सेवा झाली. मग मनाने भगवंताचं भजन पूजन करताना तद्रूपता प्राप्त होणे, ही झाली मनाने केलेली सेवा किंवा मनाने केलेली एकरूपता. ध्यान हे मनाची एकरूपता आहे. आणि वाणी भगवंताचं स्तोत्र, गाथा, आरती, भजन हे पठण करणं, सांगणं, बोलणं, गायन करणं, हे सगळं काय झालं? ही सगळी वाणीची भगवंताची केलेली समर्पण वृत्ती झाली. त्याप्रमाणे काया वाचा आणि मन करून आपण भगवंताशी जर समर्पित झालो, नारायणा एति समर्पयेत तत्. पण समर्पण पाहिजे, अहंकार नको. समर्पणामध्ये अहंकार नसतो. हे माझं आहे, आता मी तुम्हाला दिलं, मग पुन्हा आपण त्या ब्राह्मणाला म्हणतो का मी दिलेली दक्षिणा मला द्या, किंवा त्याचा अहंकार मिळवतो का? नाही. या हाताचं त्या हाताला कळता कामा नये, या कानाचं त्या कानाला कळता कामा नये. याला म्हणतात अहंकार रहितता. जेव्हा अहंकार रहित वृत्तीने आपण समर्पित होतो, समर्पण शब्दाचाच अर्थ अर्पण करणे, तिथे अहंकृती न ठेवणे, याला म्हणतात समर्पणता. ही समर्पण वृत्ती जर असेल तर आपल्या मनामध्ये त्याग वृत्ती निर्माण होते आणि अभिनिवेश नष्ट होतो. त्याप्रमाणे आपला अहंकार नष्ट होतो. आणि तत् कर्म संकल्प विकल्प मनो. मन हे कर्म, संकल्प आणि विकल्पात्मक आहे. तेव्हा अशा मनाला जर आपल्याला जागेवर आणायचं झालं तर भगवंताच्याच केवळ ध्यानाने आपल्याला त्याला एकत्र आणता येईल. सरित समुद्रांश हरेश शरीरम यत्किंच भूतम प्रणमेद अनन्या. ते म्हणतात आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, नक्षत्र, दिशा हे सगळे भगवंताचं शरीर आहे. हे सगळे विश्व भगवंतमय आहे. भगवंत सोडून हे विश्व नाहीये. भगवंताला सोडून हे विश्व असू शकत नाही. कालच आपण बघितलं की पृथ्वीला सोडून झाड असू शकत नाही, पृथ्वीला सोडून वस्तू असू शकत नाही, पृथ्वीला सोडून काहीच असू शकत नाही. मग भगवंत हा वजा करून ही पृथ्वी राहू शकत नाही, पाणी राहू शकत नाही, सूर्य राहू शकत नाही. म्हणून भगवंताच्याच कथा आणि गाथा शृण्वन सुभद्राणी रथांग पाणे जन्मानी कर्माणी ज्ञानी लोके. भगवंताच्या जन्मकथा गा, त्याची गीतं गा, त्याचप्रमाणे त्याचं नामस्मरण करा. आणि गायन विलज्जो विचरंद संगाहा. सगळं लाज लज्जा सोडून भगवत चिंतन करी. आपण म्हटलं समस्ताची लज्जा तेजुनी भगवत चिंतन करी. कोणाची लाज लज्जा बाळगू नका, कारण लाज लज्जा बाळगण्याचा हा विषयच नाहीये. भगवंताची सेवा ही समर्पण भावनेने केली तर तिथं लाज किंवा लज्जा हा स्वभावच येत नाही, भावच राहू शकत नाही. हसत्य तो रोदिते रोती गायत. आणि ते खरे भक्त आहेत की जे भगवंताशी इतके तल्लीन होतात, कधी हसतात, कधी रडतात, कधी गातात. उन्माद त्यांच्या अंतःकरणात निर्माण होतो. हा उन्माद म्हणजे त्यांच्या अष्टसात्विक भावाचा आविष्कार आहे. लोकबाई ह्या लोक म्हणतात ना, हो काय हे राधा किंवा ज्या सगळ्या गोपिका कृष्णाशी इतक्या तन्मय झाल्या, त्यामुळे आम्हाला लोकाची लाजच नाहीये. लोक काही म्हणू द्या, आम्हाला त्यांची चिंता नाही. लोकबाई ह्या लोकाच्या म्हणण्याचा विचार ते करत नाहीत. खम वायू मग्निम सलिलम महिंच. आणि हा सगळा भगवंताचा आविष्कार आहे. म्हणून तुष्टे पुष्टी क्षुद पायोनु घासम इत्युच्युतांग्रीम भजतो नृत्या भक्तिर्विरक्तीर भगवत प्रबोधा. याप्रमाणे अशी विरक्त वृत्ती झाली
म्हणजे आपण भगवंताशी तन्मय होतो. त्यानंतर राजाने प्रश्न विचारला, अथ भागवतमृत यद्धर्मो यादृशो नृणाम यथाचर्यत गुरु येर्लिंगत भगवत प्रिया. महाराज, आम्हाला हे सांगा की भक्ताचं लक्षण काय? भगवंताचा जो भक्त आहे त्याचं लक्षण काय? त्याचा स्वभाव कसा असतो? भक्त कुणाला म्हणायचं हे आम्हाला सांगा. हे म्हटल्याबरोबर हरी नावाचे जे महर्षी आहेत ते सांगायला सुरुवात करतात. सर्व भूतेषु यः पश्येत भगवत भावमात्मनः. अरे भक्त म्हणजे तो भक्त, त्याच्या चेहऱ्यावर काही लिहिलेलं नसतं मी भक्त आहे म्हणून. त्याच्यावरती आपण काही पाट्या लिहित नाहीत त्याच्या कपाळावर भक्तत्वाच्या. मग भक्त म्हणजे काय? सर्व भूतेषु यः पश्येत, जो सगळ्या भूतमात्रांना भगवंत मानतो तो त्याला भक्त म्हणायचं. विभक्त नव्हे, तो भक्त. जो विभक्त नाही, जो भगवंतापासून परावृत्त नाही, जो सगळ्या विश्वामध्ये माझं रूप सगळीकडे पाहतो, कोणाचाही द्वेष करत नाही, कोणाचाही मत्सर करत नाही, त्याला भागवतोत्तम असं म्हणतात. भूतानि भगवत्यात्मनेश भागवतोत्तमः. सगळ्या भूतांच्या मध्ये स्वतःला पाहतो आणि स्वतःमध्ये सर्व जगातल्या भगवंताच्या वस्तुपदार्थाला पाहतो, तो खऱ्या अर्थाने. म्हणून आपण म्हणतो ना, आपुणामध्ये विश्व पाहुनी पूजित से मी विश्वाला, पूजित से मी कवणाला, पूजित से मी विश्वाला. मी कोणाला पूजतोय तर मी विश्वाला पूजतोय. आणि आपुल्यामध्ये विश्व पाहुनी, सगळ्या जगामध्ये जिकडे पाहावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसत आहेत. ही जी सर्वत्र आपलेपणाची, आपुलकीची आणि आत्मौपम्य भावना आहे, तीच खऱ्या अर्थाने ईश्वरत्व आहे. ईश्वर तदधीनेषु, ते म्हणतात ईश्वर म्हणजे वेगळा नाही, सर्व प्रत्येक भूतमात्रामध्ये मी पाहणं म्हणजे ईश्वरत्व. न तद्भक्तेषु जान्येषु सभक्त प्राकृत स्मृतः. आता 3 प्रकारचे भक्त त्यांनी सांगितलेत. एक सामान्य भक्त, एक प्राकृत भक्त आणि एक श्रेष्ठ भक्त. त्यापैकी जो केवळ माझी पूजा करणार आहे, मूर्तीमध्येच मला पाहणार आहे, तो प्राकृत भक्त. सुरुवातीला नाही का नामदेव महाराज त्यांना मूर्तीमध्येच देव दिसत होता. मूर्ती जेव्हा ज्ञानेश्वर माऊली म्हणाले की आपण तीर्थयात्रा करू, तेव्हा माऊलींच्या सोबत तीर्थयात्रेला जाताना नामदेव महाराजांच्या अंतःकरणाला पीळ पडला. ते पांडुरंगाला म्हणले, अहो पांडुरंगा, आता तुझ्यापासून मला दूर जायची वेळ आली, मी तुझ्यापासून अलग होऊ लागलोय. आणि ज्या वेळेला नामदेव महाराजांना हे दुःख झालं, तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना विहिरीमध्ये भगवंताचं दर्शन घडवलं. अरे म्हणले, सगळीकडे देव आहे, एका मूर्तीमध्ये देव नसतो, देव कुठे नाही, देव सर्वत्र आहे. तेव्हा माऊलींनी त्यांना ज्ञानमार्ग सांगितलाय. त्या तीर्थयात्रेच्या प्रसंगामध्ये, तीर्थावळीमध्ये आपण हे वाचू शकता. गृहीत्वा इंद्रियर्थान. आणि जे फक्त मूर्तीमध्ये देव पाहतात ते सामान्य भक्त झाले. न तद्भक्तेषु चान्येषु सभक्त प्राकृत स्मृतः. केवळ अर्चा करतात, पूजा करतात श्रद्धेने, ठीक आहे, ते सामान्य भक्त झाले, प्राकृत झाले. पण जे प्रत्येक भूतमात्रामध्ये मला पाहतात ते श्रेष्ठ भक्त. न काम कर्म बीजानाम यसे चेति संभवाः. जे अंतःकरणामध्ये कुठलाही काम म्हणजे इच्छा ठेवत नाहीत. न यस्य जन्म कर्माभ्याम न वर्णाश्रम जातीभिः. या ठिकाणी श्रेष्ठ दर्जाचं जे वैष्णव तत्वज्ञान आहे, वारकरी पंथाचं जे तत्वज्ञान आहे ते यामध्ये आलेलं आहे. कोणतं? न यस्य जन्म कर्माभ्याम. अरे जन्मावर अवलंबून नाहीये भक्तत्व. नामदेव महाराज नाही म्हणत का, कुशळ भूमीवरी उगवली तुळसी अपवित्रतेसी म्हणू नये. अरे कुशळ भूमी आहे, एखादं उकिरडा आहे, त्या उकिरड्यावर तुळस आली, मग तुळस पवित्र आहे का अपवित्र आहे? अहो तुळस पवित्रच आहे. उकिरड्यावर आली म्हणून काय झालं, ती पवित्रच आहे. तसं संत कोणत्याही जाती जन्माला येऊ द्या, ते पवित्रच आहेत, ते अपवित्र असू शकत नाहीत. न यस्य जन्म कर्माभ्याम. जन्माने त्यांचा कमीपणा ठरत नाही. चोखा महाराज ते अस्पृश्य जातीतले होते म्हणून काय ते कमी झाले का? नाही, ते संत झाले. त्यांना नामदेव महाराजांनी शिष्य केलं आणि त्यांच्या हाडामधल्या प्रत्येक हाडामधून विठ्ठल विठ्ठल असा स्वर नामदेव महाराजांना ऐकू आला. का? तर ते भगवंताशी तद्रूप झाले होते. म्हणून संत चोखामेळा स्वतःला म्हणतात, शुद्ध चोखामेळा करी नामाचा सोहळा, उस डोंगा परी रसो नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया सोंगा. याप्रमाणे वरल्या रंगाला काय भुललास, वरच्या कातड्याला काय भुलतोस, अंतःकरण पहा. म्हणून संत
हे अंतःकरणाच्या दृष्टीने आपण त्यांचा जन्म कर्म ते कोणत्या कर्माचे. एक कसाई नावाचा एक संत होता यादव काळामध्ये, त्याचं नाव होतं सज्जन कसाई. कसाई म्हणजे तो कसायाचा व्यवसाय करायचा. मग कसायाचा व्यवसाय करायचा म्हणजे किती क्रूर हो, म्हणजे व्यवसाय त्याचा क्रूरतेचा आहे, पण तो क्रूर नव्हता म्हणून त्याचं नाव सज्जन होतं. सज्जतेस्मिन् अहम भाव, ते म्हणतात असा अहंभाव विवर्जित असणारा जो संत आहे, जो महात्मा आहे, तो त्यामध्ये त्याला जन्म कर्म याचं बंधन नसतं. वर्ण आश्रम जाती कोणत्याही जातीत जन्माला येऊ द्या, तो श्रेष्ठच आहे. तो कोणत्याही जातीतला असू द्या, कोणत्याही धर्मातला असू द्या, कोणत्याही वर्णाचा असू द्या, तो अहंकार रहित असला की तो मुक्तच आहे, तो भक्तच आहे. त्याला भक्तच म्हटलं पाहिजे. त्याचे न विचारावे याती कुळ शुची अथवा चांडाळ. संत जनी जनार्दन महाराज म्हणतात की असा राम परिसता श्रवणी अश्रुधारा नयनी. राम नाव ऐकल्याबरोबर, भगवान नाव ऐकल्याबरोबर, विठ्ठलाचं नाव घेतल्याबरोबर, मुकुंदाचं नाव घेतल्याबरोबर, नारायणाचं नाव घेतल्याबरोबर ज्याचे अंतःकरण हे अष्टसात्विक भावाने उचंबळून येतं, त्याच्या अंगावरती रोमांच उभे राहतात, ज्याच्या डोळ्यातून घळघळ अश्रुधारा लागतात, जो भगवंताशी तन्मय होतो, त्याचे न विचारावे याती कुळ शुची अथवा चांडाळ. अवतरले केवळ रामरूप. त्याला तो कोण आहे हे विचारू नका, तो कोणत्या जातीचा आहे हे विचारू नका, कारण त्याची जात एकच आहे, ते म्हणजे भक्त. भक्तत्व ही त्याची जात आहे. संत कबीर महाराज एका ठिकाणी म्हणतात की अहो जो भक्त आहे, जो संत आहे, जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान. साधूची जाती विचारायची नसते, तो ब्राह्मण आहे, वैश्य आहे, क्षत्रिय आहे, शूद्र आहे, हे सामान्य माणसाला आहे, संताला नाही. म्हणून जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान. मोल करो तलवार का रहन दीजिए म्यान. तलवारीचं मोल आहे, ज्ञान कातड्याचीच असते. ज्ञान काय महत्वाची आहे का? अहो कातड आहे ते. तसं वरचं कातड म्हणजे ज्ञान आहे, म्हणजे आत्मनला आत्मा हा भगवान आहे. आणि म्हणून या दृष्टीने सज्जतेस्मिन् अहम भावो, ज्याला अहंकार नाही, असा अहंकार विरहित जो आहे तो खऱ्या अर्थानं श्रेष्ठ भक्त आहे. तो भागवतोत्तम आहे, भागवतातला श्रेष्ठ आहे. भागवतातला आपण भागवतोत्तम नाथांना म्हणतो. नाथ हे भागवतोत्तम होते, ते कधी कोणामध्ये भेद करत नव्हते. अहो अस्पृश्याचा मुलगा असला म्हणून त्याला कडेवर घेतलं नाही का? त्यांनी घेतलं ना. का? सगळे लोक म्हणायला लागले अहो अस्पृश्याचा मुलगा आहे, म्हणजे नाथांनी कडेवर घेतलं, नाथाला विटाळ झाला. ते म्हणले होऊ द्या, मी गंगेमध्ये स्नान करतो, पण हे पोरग बिचार उन्हामध्ये वाळूमध्ये तडपतंय, त्याला मी घेणार. ते लहान आहे आणि त्याला महारवाड्यात नेऊन सोडलं. सगळे लोक, त्या काळातले ब्राह्मण लोक चकित झाले. अहो ब्राह्मण सोडून त्यांनी महाराजांना सुद्धा, अस्पृश्यांना सुद्धा आपल्या घरी जेवायला बोलावलं, श्राद्धाला बोलावलं. त्याचे पितर श्राद्धाला आले. का बरं? त्याचं कारण नाथांची ताकद ती होती. नाथांचा मोठेपणा हा आहे की त्यांनी सर्वत्र ईश्वर पाहिला होता. या दृष्टीने नाथांचा मोठेपणा आपण जाणतो. आणि हे सगळे संत या प्रकारचे असतात. म्हणून माऊलीने सुद्धा म्हटलंय की राजाज्ञेची अक्षरे या हाती, ती चामा एका दया पडती, तया चामासाठी जोडती सकल वस्तू. राजाज्ञेची अक्षरे हाती, चामड्याचं चलन, चामड्याचं नाणं तयार केलं. तो वेडा महम्मद होता, त्यांनी केलं होतं म्हणे. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात हे चामड्याचं नाणं झालं असेल, म्हणून माऊलींनी ते उदाहरण दिलंय. चामड्याचं नाणं, त्याची किंमत किती हो म्हणले? चामड्याची किंमत काय असते? काहीच नाही. ते म्हणले नाही नाही नाही, अहो 1 रुपया चामड्याची किंमत रुपया असेल? नाही. त्याच्यावर जर राजाज्ञेची अक्षरे हाती, त्यावर जर 1000 रुपयाची मोहर असेल तर ते चामडं 1000 रुपयाचं झालं. कशावरून? अहो मोहरीला महत्व आहे. मोहर कोणती आहे? या मोहर जी उमटवली आहे, त्या उमटलेल्या मोहराला महत्व आहे. राजाज्ञा महत्वाची आहे, त्याच्यावर राजाची स्वाक्षरी आहे, सही आहे. आज आपण नाही का कागद वापरतो, कागद नाही तर कागदच आहे. नोटा म्हणजे काय हो? कागदच आहे. पण त्यावर गव्हर्नरची सही आहे आणि 1000 रुपये, 2000 रुपये, 10,000 रुपये लिहिलंय, म्हणून त्याला महत्व आहे. आणि ज्या वेळेला मोदी सरकारने ह्या 1000च्या नोटा बंद केल्या, त्यावेळेला दुसऱ्या दिवशी त्याची किंमत 0 झाली. काही नाही, कागद एक फेकून दिलं लोकांनी 500-500च्या नोटा. का हो म्हणले? कागद आहे. नाही नाही, नोट आहे ना. नाही, त्यातलं सामर्थ्य निघून गेलं. तसं राजाज्ञाची अक्षरे हाती, राजाची आज्ञा ज्याच्यावर
पडली त्याला मोल आलं. तसं संतांच्या देहावर, संतांच्या मनावर भगवंताच्या नामाची मोहर उमटली म्हणून संत मोठे झाले, संत श्रेष्ठ झाले. त्यांचं श्रेष्ठत्व भगवंताच्या नामामुळे झालंय. नयस्य स्व पर इति, जो या ठिकाणी स्व आणि पर असं मानत नाही तो श्रेष्ठ भगवान आहे. भगवतो रुक्रम मांगृशाखा नखमणिचंद्रिकायंद्रस्ततापे. भगवान कसा आहे, भगवान किती श्रेष्ठ आहे. भगवंताचा मोठेपणा अहो हृदय कथम उपस्थितीतान पुनस्स प्रभवती चंद्र इवोदकतापा. भगवान कसा आहे तर तो सगळ्या प्रकारचं ताप नष्ट करणार आहे. आणि असा ताप नष्ट करणारा भगवान हा कसा आहे ते म्हणतात. त्रिभुवन विभव हे तबेप्य कुंठ स्मृती रजितात्मसुरादिभिर्ज्ञात. सगळे ऋषीमुनी त्या भगवंताचा शोध घेतात. आणि हे भगवान कसे तर ते भगवंत त्रिभुवनाची राजलक्ष्मी जरी दिली तरी भगवंताची स्मृती, भगवंताचं नामस्मरण ते लोक सोडत नाहीत. ते खरे भक्त आहेत. तुम्ही त्यांना त्रैलोक्याची संपत्ती अर्पण करून द्या, त्यांना नकोय. ते म्हणतात मला नको. का तर त्रैलोक्याची संपत्ती करायची काय. त्रैलोक्याच्या संपत्तीपेक्षा भगवान नामस्मरण ते श्रेष्ठ मानतात. आणि त्यांच्या भगवंताच्या नखाची बरोबरी सुद्धा आकाशातल्या चंद्राला येणार नाही. त्या भगवंताच्या नखाच्या मण्याची जी प्रार्थना करतात आणि त्यांचं हृदयाचा ताप नष्ट करतात असे हे भक्त खऱ्या अर्थाने श्रेष्ठ आहेत. म्हणून या ठिकाणी मानवतावादी भूमिका घेऊन अहंभाव रहित हे भक्त मला प्रिय आहेत असं त्यांनी म्हटलंय. आणि यानंतर मग राजाने प्रश्न विचारला. परस्य विष्णू ईशस्य मायेन मोहिनीम मायां वेदुम इच्छाम भगवंतु ब्रुवंतु नाहा. आता जी भगवंताची माया आहे जी कोणी जाणू शकत नाही आणि ज्या मायेच्या द्वारे हे सगळं विश्व संचालित होतं ती भगवंताची माया कशी आहे त्याचं स्वरूप मला सांगा. आणि हे विश्व निर्माण कसं होतं, नष्ट कसं होतं, त्याचं पालन भगवान कसं करतो हे आम्हाला सांगा. हे अंतरिक्ष आता या संबंधित जे विवरण करतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. कुंडली कवरदे. हरे